नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्टॅटिस्टिक्स या चॅप्टरमधील मिसलेनियस प्रॉब्लेम 6 यातील क्वेश्चन नंबर 3 आज आपल्याला या व्हिडिओमध्ये सॉल्व करायचा आहे. सोडूया. क्वेश्चन नंबर 3 येथे आपल्याला या दिलेल्या इन्फॉर्मेशनचा मीन फाइंड आउट करायचा आहे. मीन फाइंड आउट करण्यासाठी आपल्याकडे 3 मेथड्स आहेत. डायरेक्ट मेथड, अझ्युम्ड मेथड आणि तिसरी मेथड आहे स्टेप डेव्हिएशन मेथड. हे सर्व आपण प्रॅक्टिस सेट 6.1 मध्ये पाहिलेलं आहे. तीनही मेथडने आपण प्रॅक्टिस सेट 6.1 मध्ये प्रॉब्लेम सॉल्व केलेले आहेत. या प्रॉब्लेममध्ये आपल्याला मीन फाइंड आउट करायचा आहे, परंतु कोणत्या मेथडने मीन फाइंड आउट करायचा आहे ते दिलेलं नाही आहे. त्यामुळे असं जर असेल तर आपण कोणत्याही मेथडने मीन फाइंड आउट करू शकतो, परंतु मीन याच मेथडने फाइंड आउट करा असं जर दिलेलं असेल, सपोज फाइंड द मीन बाय डायरेक्ट मेथड किंवा बाय अझ्युम्ड मेथड किंवा बाय स्टेप डेव्हिएशन मेथड, तर त्याच मेथडने आपल्याला प्रॉब्लेम सॉल्व करावा लागेल. फक्त मीन विचारला असेल आणि मेथडचे नाव नसेल तर तुम्ही कोणतीही मेथड अप्लाय करू शकता. जर पर्टिक्युलर मेथडचं नाव येथे दिलेलं असेल तर त्याच मेथडने प्रॉब्लेम सॉल्व करावा लागेल. समजा आपल्याला स्टेप डेव्हिएशन मेथडने मीन फाइंड आउट करा असं जर दिलेलं असेल आणि आपण डायरेक्ट मेथडने मीन फाइंड आउट केला तर आपल्याला मार्क्स मिळणार नाहीत. त्यासाठी आपल्याला तीनही मेथडने मीन फाइंड आउट करता आला पाहिजे. त्यामुळे हा प्रॉब्लेम आपण तीनही मेथडने सॉल्व करणार आहोत. या व्हिडिओमध्ये फक्त एकच प्रॉब्लेम आपण हा 3 मेथडने सॉल्व करणार आहोत. यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये क्वेश्चन नंबर 2 यापूर्वीचा प्रॉब्लेम आपण तीनही मेथडचा वापर करून सॉल्व केलेला आहे. तो व्हिडिओ तुम्ही पहा, म्हणजे तुम्हाला अजून बेसिक कन्सेप्ट क्लिअर होतील. आज आपण क्वेश्चन नंबर 3 या व्हिडिओमध्ये सॉल्व करणार आहोत. या तीनही मेथड अप्लाय करणार आहोत. डायरेक्ट मेथडमध्ये 4 कॉलम करायचे आहेत, हे लक्षात राहू द्या. अझ्युम्ड मेथडमध्ये 5 कॉलम्स करायचे आहेत आणि स्टेप डेव्हिएशन मेथडमध्ये 6 कॉलम करायचे आहेत, हे लक्षात राहू द्या. 4 कॉलम, 5 कॉलम आणि 6 कॉलम्स. आता आपण डायरेक्ट मेथडने प्रॉब्लेम सॉल्व करू, नंतर या मेथडने सॉल्व करू आणि नंतर आपण या मेथडने प्रॉब्लेम सॉल्व करू. प्रत्येक वेळी आन्सर आपल्याला सारखंच मिळणार आहे. पहिली मेथड आहे डायरेक्ट मेथड, मीन बाय डायरेक्ट मेथड. येथे आपण 4 कॉलम्स केलेले आहेत. डायरेक्ट मेथड असल्यामुळे आपण 4 कॉलम्स केलेले आहेत. 1, 2, 3 आणि 4 कॉलम्स. 1, 2, 3, 4, 5 क्लासेस आहेत, त्यामुळे आपण हे 5 रो केलेले आहेत आणि एक रो आपण जास्त केलेला आहे. कशामुळे? तर ही इन्फॉर्मेशन लिहिण्यासाठी. येथे आपण क्लासेस लिहिणार. क्लास कशाचा आहे? लोनचा आहे. लोन आहे 1000 रुपीजमध्ये, त्यामुळे आपला मीन पण 1000 मध्ये येणार आहे. मीन पण 1000 रुपीजमध्ये येणार आहे. 1000 रुपीज. हे 2 कॉलम प्रत्येक मेथडला सारखेच राहणार आहेत. पहिला कॉलम क्लासचा आणि दुसरा कॉलम क्लास मार्क. क्लास आणि क्लास मार्क हे कॉलम आपले तीनही मेथडला सारखेच राहतील. क्लास मार्क म्हणजे x आहे, हे आपण सर्व बेसिकमध्ये पाहिलेलं आहे. आता येथे आपण फ्रिक्वेन्सी लिहिणार. एक लक्षात राहू द्या, फ्रिक्वेन्सीचा कॉलम कधी पण शेवटचा जो कॉलम आहे, येथे मल्टिप्लिकेशन घेणार आपण, त्यापूर्वीचा कॉलम आपला फ्रिक्वेन्सीचा असणार आहे, म्हणजे FI. हा कॉलम लास्ट बट वन कॉलम कोणता असेल? फ्रिक्वेन्सीचा असणार आहे. क्लास हे आहेत, लिहून घेऊ आपण. 40, 50, 50, 60, 60, 70, 70, 80, 80, 90 हे क्लास लिहिलेले आहेत. आता क्लास मार्क काढायचा आहे, म्हणजे या 2 नंबरची ॲडिशन करायची आणि त्याचे हाफ करायचे. दोघांची ॲडिशन 90 होईल. 40 + 50 90, 90चे हाफ म्हणजे 45. हे 110 होतील, त्याचे हाफ म्हणजे 55 होतील. त्याप्रमाणे हे 65 होतील, हे 75 होतील आणि हे 85 होतील, किंवा या दोघांच्या सेंटरमधील नंबर म्हणजे क्लास मार्क. आता फ्रिक्वेन्सी हेच नंबर लिहिणार आपण. ही फ्रिक्वेन्सी आहे. या क्लासची फ्रिक्वेन्सी एवढी, या क्लासची फ्रिक्वेन्सी एवढी, म्हणजे या क्लासची फ्रिक्वेन्सी किती आहे? 13. पुढची फ्रिक्वेन्सी 20, नंतर 24, नंतर 36 आणि 7. येथे काय करणार आपण? या FIचा मल्टिप्लिकेशन त्यापूर्वीच्या कॉलमचा घ्यायचा, म्हणजे या दोघांचा मल्टिप्लिकेशन. येथे FI x आहे, FI × XI
या दोन कॉलमचा मल्टिप्लिकेशन करायचा आणि येथे लिहायचा आपल्याला. म्हणजे 45 × 13 हा मल्टिप्लिकेशन येथे लिहिणार आपण. 45 × 13 हा मल्टिप्लिकेशन येथे लिहिणार. 55 × 20 हा मल्टिप्लिकेशन येथे लिहिणार आपण. पहा आता हे कॅल्क्युलेशन रफमध्ये करायचं आहे आपल्याला. 45 × 13 45 × 13 पहा 13चा टेबल कॅरी 6 585 येथे लिहिणार 585. 55 × 20 55 × 20 हा 0 ॲज इट इज 1100. 65 × 24 65 × 24 हा मल्टिप्लिकेशन करू. 4 ने मल्टिप्लाय करू. 2 ने मल्टिप्लाय करू. हे ॲडिशन करू. 1560 1560. 75 × 36 75 × 36 6 ने मल्टिप्लाय करू. कॅरी 3 45. 3 ने मल्टिप्लाय करू. ॲडिशन 2700. 85 × 7 85 × 7 595. येथे आपल्याला काय करायचं आहे, एक रो ॲड करायचा आहे आणि येथे टोटल लिहायची आहे आपल्याला. इथे आपण काय करणार, या सर्व रीडिंगची टोटल, हे FIचा कॉलम आहे. सर्व रीडिंग म्हणजे आपण समेशन लिहिणार. समेशन ऑफ FI म्हणजे FI या कॉलमच्या सर्व या रीडिंगची ॲडिशन करायची आपल्याला. सर्व ॲडिशन 100. ही सर्व ॲडिशन किती मिळेल आपल्याला 100. आता ही ॲडिशन करायची म्हणजे समेशन ऑफ FIXI सर्वांची ॲडिशन, त्यामुळे समेशन लिहायचं आणि FIXI या सर्व नंबरची ॲडिशन करायची. $6,540. आता आपल्याला काय करायचं आहे, या क्वांटिटीला या क्वांटिटीने डिवाईड करायचं आहे. म्हणजे समेशन ऑफ FIXI अपॉन समेशन ऑफ FI. येथे XI असल्यामुळे डिव्हिजन घेतल्यानंतर येथे XIची टर्म असल्यामुळे आपण येथे X बार लिहिणार. X बार म्हणजेच काय असेल, मीन असेल. X बार जोपर्यंत लिहित नाही तोपर्यंत मीन आपल्याला मिळणार नाही. हा X बार म्हणजे मीन असेल. डायरेक्ट मेथडमध्ये येथे XI असे आहे त्यामुळे X बार आलेला आहे. परंतु अझ्युम्ड मेथडमध्ये म्हणजे पुढच्या मेथडमध्ये येथे DI येणार आहे, त्यावेळी आपण येथे D बार लिहिणार आहोत. त्यापुढील मेथडमध्ये म्हणजे स्टेप डेव्हिएशन मेथडमध्ये येथे UI असणार आहे, त्यावेळी आपण येथे U बार लिहिणार आहोत. आता व्हॅल्यू पुट करू. ही व्हॅल्यू 6,540 आहे आणि ही व्हॅल्यू 100 आहे. हा 0 कॅन्सल होईल, हा 0 कॅन्सल होईल. म्हणजे काय राहील, अपॉन 10. 10 ने डिवाईड करायचं आहे म्हणजे आन्सर काय मिळेल, पॉईंट येथे येईल. परंतु मीन हा कसा आहे, 1000मध्ये आहे. हा दिलेला मीन आपल्याला क्लासेस 1000 रुपीजमध्ये आहेत, त्यामुळे मीन पण आपला 1000मध्ये आलेला आहे. 1000 असल्यामुळे आपण 1000 ने मल्टिप्लाय करू या नंबरला. 654 आणि हे 30 1 2 3. पॉईंट कुठे आहे, एक अंकानंतर आहे म्हणजे पॉईंट येथे येईल. म्हणजे आन्सर काय मिळेल आपल्याला, एवढं आन्सर मिळणार आहे. हा मीन मिळेल आपल्याला. देअरफोर मीन कशाचा आहे, फाइंड द मीन ऑफ लोन्स. देअरफोर दी मीन ऑफ लोन्स is ₹65,400.
हा मीन आपण फाइंड आउट केला डायरेक्ट मेथडने. आता आपल्याला हाच प्रॉब्लेम अझ्युम्ड मेथडने सॉल्व करायचा आहे. अझ्युम्ड मेथडमध्ये हा कॉलम ॲज इट इज, हा कॉलम ॲज इट इज आणि फ्रिक्वेन्सीचा कॉलम शेवटच्या कॉलमच्या पूर्वी येणार आहे. म्हणजे हा पण कॉलम येणार आहे आणि त्यामध्ये आपल्याला 5 कॉलम करायचे आहेत. अझ्युम्ड मेथडमध्ये 5 कॉलम्स करायचे आहेत. फ्रिक्वेन्सीच्या पूर्वी एक कॉलम आपल्याला ॲड करायचा आहे. याप्रमाणे आपण 5 कॉलम्स केलेले आहेत. बरोबर आहे. 1 2 3 4 आणि 5 हे 2 कॉलम ॲज इट इज. पहिले 2 कॉलम प्रत्येक मेथडला सारखेच राहणार आहेत. म्हणजे येथे क्लास लिहिणार आपण. क्लास लोनचा आहे तो आहे 1000 रुपीजमध्ये. 1000 रुपीजमध्ये आहे. म्हणजे मीन पण आपल्याला 1000 रुपीजमध्ये मिळणार आहे. आता क्लासनंतर क्लास मार्क हे 2 कॉलम ॲज इट इज. क्लास मार्क आपण XI ने दाखवतो आणि शेवटचा जो कॉलम आहे हा मल्टिप्लिकेशनचा कॉलम येणार आहे. त्यापूर्वीचा कॉलम म्हणजे फ्रिक्वेन्सीचा म्हणजे FIचा. येथे एक कॉलम आपण ॲड केलेला आहे. त्या कॉलममध्ये आपल्याला काय लिहायचं आहे, येथे XI आहे तर इथे आपल्याला DI लिहायचं आहे. DI ही व्हॅल्यू कशी फाइंड आउट करणार आपण, XI ही व्हॅल्यू XI त्यातून मायनस A करणार आपण. A म्हणजे काय आपण इथे समजून घेऊ आता. आणि येथे काय लिहिणार आपण, हा FIच्या पूर्वीचा कॉलम कोणता आहे DIचा. FI इंटू DI हा मल्टिप्लिकेशन येथे लिहिणार. FIच्या पूर्वीचा कॉलम DIचा आहे. FIच्या पूर्वी जो कॉलम असेल त्या दोघांचा मल्टिप्लिकेशन येथे लिहिणार आपण. यापूर्वीच्या मेथडमध्ये म्हणजे डायरेक्ट मेथडमध्ये FIच्या पूर्वी XI कॉलम होता. दोघांचा मल्टिप्लिकेशन येथे FIच्या पूर्वी DI आहे. FI इंटू DI हा मल्टिप्लिकेशन. क्लासेस आपण हेच लिहिणार. 40 50 50 60 60 70 70 80 80 90. क्लास मार्क दोघांची ॲडिशन आणि 2 ने डिवाईड करणार. हे 90 होतील. 90चे हाफ म्हणजे 45. हे 55 होईल यांचा क्लास मार्क. दोघांचे ॲडिशन अपॉन 2 म्हणजे 65 होईल. हे 75 होतील आणि हे 85 होतील. दोघांची ॲडिशन केली आणि 2 ने डिवाईड केलं म्हणजे 85. DI म्हणजे काय, XI मायनस A. इथे आपल्याला काय करायचं आहे, A म्हणजे काय आता व्यवस्थित समजून घ्या. क्लास मार्कच्या ज्या रीडिंग आहेत त्यापैकी एक नंबर आपल्याला अझूम करायचा आहे म्हणजे A ने दाखवायचा आहे. एकतर सेंटरचा नंबर दाखवायचा किंवा ज्याची फ्रिक्वेन्सी जास्त आहे तो नंबर आपल्याला दाखवायचा. फ्रिक्वेन्सी लिहून घेऊ आपण. 13 20 13 20 24 36 आणि 7. जास्त फ्रिक्वेन्सी कोणती आहे 36. त्यामुळे हा क्लास मार्क आपण अझूम करू शकतो किंवा यांच्या सेंटरमधील नंबर हा नंबर घेऊ आपण. हा नंबर आपण अझूम करू. अझूम मीन. सपोज हा नंबर आपण कन्सिडर केलेला आहे, अझूम्ड मीन आलेला आहे तो. तर हा नंबर कन्सिडर करू. हा नंबर जो आहे 65 तो A म्हणून आपण कन्सिडर केलेला आहे. तर आता आपल्याला काय करायचं आहे, प्रत्येक व्हॅल्यूमधून हे 65 मायनस करायचे. या सर्व व्हॅल्यूमधून 65 मायनस करायचे आणि आलेला आन्सर समोर लिहायचा आहे. म्हणजे येथे 65 मायनस करू, या नंबरमधून 65 मायनस करणार, ते आन्सर येथे लिहिणार. कारण DIची व्हॅल्यू आपल्याला कशी मिळणार आहे, ही XIच्या व्हॅल्यूमधून हा 65 A मायनस करणार. XI येथे 45 आहे. A आपण 65 कन्सिडर केलेलं आहे म्हणजे 45मधून हे 65 मायनस करणार. 45मधून 65 मायनस केले आपण किंवा इथे लिहू शकता तुम्ही. याची व्हॅल्यू आपण 65 मायनस केली म्हणजे XIच्या व्हॅल्यूमधून या XIच्या व्हॅल्यूमधून आपण 65 मायनस करणार. तर आलेला आन्सर येथे लिहिणार आपण. 65 मायनस केले आपण तर -20 मिळतील आपल्याला. बरोबर आहे. 65 मायनस केले तर -10 मिळेल. 65मधून 65 मायनस केले तर 0 मिळेल. यातून 65 मायनस केले आपण तर 10 मिळेल. यातून 65 मायनस केले तर 20 मिळेल. हे 2 नंबर निगेटिव्ह आले आणि हे 2 नंबर पॉझिटिव्ह आलेले आहेत. आता आपल्याला काय करायचं आहे, FI इंटू DI
डी आयचे रिडिंग हे आहेत, बरोबर आहे. या सर्व डी आयच्या रिडिंग आहेत आणि या एफ आयच्या दोघांचा मल्टिप्लिकेशन येथे लिहायचं आहे. 13 × 20 म्हणजे 13 × 2 म्हणजे 26 आणि हा 0 मायनस साईन पण विचारात घ्यायचा आहे. हे होतील -200. 0 × 24 0 होईल. हा मल्टिप्लिकेशन 360 होईल आणि हा मल्टिप्लिकेशन 20 × 7 140 होईल. आता आपण काय करणार, समेशन घेणार. या दोन कॉलमची ॲडिशन घ्यायची आपल्याला, म्हणजे समेशन ऑफ एफ आय. मागच्याही प्रॉब्लेममध्ये आपण ही सर्व ॲडिशन घेतलेली आहे. ही आहे 100. ही ॲडिशन किती होईल, सर्वांची ॲडिशन. हे प्लसचे नंबर आहेत 360 आणि 140 म्हणजे हे 500 होतील, बरोबर आहे. आणि हे 460 होतील, म्हणजे 500मधून 460 मायनस केले आपण तर काय मिळेल, 40 मिळेल. म्हणजे समेशन ऑफ एफ आय डी आय, एफ आय × डी आय, समेशन ऑफ एफ आय डी आय ही व्हॅल्यू किती मिळेल, 40. हे किती होतील, 500 दोघांची ॲडिशन आणि हे होतील 460. 500मधून 460 मायनस केले आपण तर आपल्याला काय मिळेल, 40 मिळेल. आता काय करणार आपण, या क्वांटिटीला या क्वांटिटीने डिवाईड करणार आपण, म्हणजे समेशन ऑफ एफ आय डी आय अपॉन समेशन ऑफ एफ आय. येथे एफ आय आणि समेशनचा विचार करू नका. येथे डी आय असल्यामुळे येथे आपल्याला डी बार लिहायचं आहे. ही व्हॅल्यू इक्वल आहे डी बारला. येथे डी बार आहे म्हणजे मीन नाही आहे. जर एक्स बार असेल तरच मीन आहे. हा डी बार आहे. ही व्हॅल्यू 40 आहे आणि ही व्हॅल्यू 100 आहे. हा 0 कॅन्सल होईल, हा 0 कॅन्सल होईल. 4/10 म्हणजे काय होईल, 0.4, बरोबर आहे. हा डी बार मिळालेला आहे, डी बारची व्हॅल्यू, बरोबर आहे. देअरफॉर डी बार इक्वल टू 0.4. आता आपल्याला मीन फाइंड आउट करायचा आहे. नाऊ डी बार जर माहिती असेल आणि मीन फाइंड आउट करायचा तर फॉर्म्युला आहे ए प्लस डी बार. ए किती घेतलेला आहे आपण, 65 प्लस डी बार किती आहे, 0.4. ही ॲडिशन काय होईल, 65 प्लस 0.4 म्हणजे 65.4 होईल. ही ॲडिशन एक्स बार म्हणजे काय, मीन आहे तो. एक्स बार असेल तर मीन, येथे डी बार आहे, हा मीन नाही आहे. एक्स बार असेल तरच मीन आहे, येथे डी बार आहे म्हणजे हा मीन नाही आहे. मीन काढण्यासाठी डी बार माहिती असल्यामुळे हा फॉर्म्युला. या मेथडमध्ये हा फॉर्म्युला खूप महत्त्वाचा आहे. हा आहे 1000मध्ये, म्हणजे मीन काय मिळेल आपल्याला, देअरफॉर एक्स बार इक्वल टू येथे 1000ने मल्टिप्लाय करू. मीन 1000मध्ये असल्यामुळे म्हणजे काय होईल, एवढा आन्सर मिळेल, बरोबर आहे. देअरफॉर मीन एक्स बार इथे लिहिणार, देअरफॉर दी मीन ऑफ लोन्स इज ₹65,400. दोन्ही मेथडने आन्सर आपलं हेच आलेलं आहे. हा मीन फाइंड आउट केला आपण अझ्युम्ड मेथडने. आता स्टेप डेव्हिएशन मेथडसाठी आपल्याला 6 कॉलम करायचे आहेत. अझ्युम मेथडमध्ये आपण 5 कॉलम केलेले आहेत. आता आपल्याला 6 कॉलम करायचे आहेत. 1 2 3 4 5 आणि 6 कॉलम केलेले आहेत. आता हा कॉलम ॲज इट इज, हा कॉलम ॲज इट इज आणि अझ्युम्ड मेथडचा हा पण कॉलम ॲज इट इज. फ्रिक्वेन्सीचा कॉलम शेवटच्या कॉलमच्या पूर्वी येणार. फक्त येथे आपल्याला हे 5 कॉलम आहेत, एक कॉलम ॲड करायचा आहे. तो फ्रिक्वेन्सीच्या पूर्वी आपल्याला ॲड करायचा आहे या मेथडसाठी. म्हणजे काय होईल, येथे क्लास येईल. क्लास आपला 1000 रुपीजमध्ये आहे. क्लासनंतर क्लास मार्क, तो आपण XIने दाखवणार. क्लास मार्क नंतर या मेथडसाठी DI पण येईल. ती व्हॅल्यू आपण XI मायनस Aने काढणार. येथे आपल्याला एक कॉलम हा ॲड करायचा आहे UI.
एक कॉलम ॲड करणार आपण यू आयचा. यू आय म्हणजे काय, डी आयची रिडिंग त्याला जीने डिवाईड करायचं आहे. म्हणजे यापूर्वीचा कॉलम जो आहे डी आयचा त्याला जीने आपल्याला डिवाईड करायचा आहे. आणि शेवटचा कॉलम जो आहे त्यापूर्वीचा कॉलम फ्रिक्वेन्सीचा म्हणजे एफ आय. आणि इथे काय करणार आपण, फ्रिक्वेन्सीचा कॉलम एफ आय आणि त्यापूर्वीचा कॉलम यू आय यांचा मल्टिप्लिकेशन. क्लासेस, हे क्लासेस लिहिणार आपण 40 50. क्लास मार्क दोघांचे ॲडिशन आणि 2ने डिवाईड करणार. 90 होतील, 90चे हाफ म्हणजे 45. हे 110 होतील, त्याचे हाफ म्हणजे 55. त्याप्रमाणे हे 65 होतील, हे 75 होतील आणि हे 85 होतील. डी आय आपण अझूम केलेला आहे, मागच्याच प्रॉब्लेममध्ये पाहिलेलं आहे आपण, मागच्या मेथडमध्ये ही व्हॅल्यू आपण अझूम केलेली आहे. बरोबर आहे. म्हणजे आपल्याला काय करायचं आहे, या प्रत्येक नंबरमधून 65 मायनस करायचे आहेत. पहा, कोणताही नंबर तुम्ही अझूम केला तरी आन्सर आपलं चुकणार नाही. सहसा सेंटरमधील करा किंवा ज्या क्लासची फ्रिक्वेन्सी जास्त आहे त्या क्लासचा क्लास मार्क तो नंबर अझूम करा किंवा कोणताही केला तरी चालेल. सहसा सेंटरमधील करा. पहा, हा 65 आपण अझूम केलेला आहे. प्रत्येक नंबरमधून हे 65 मायनस करायचे आणि आलेला आन्सर पुढे लिहायचं. पहा, या नंबरमधून 65 मायनस केले, मागच्याच मेथडमध्ये आपण पाहिलेलं आहे. पहा, 65 मायनस केले आपण प्रत्येक व्हॅल्यूमधून, तर -20 -10 या रिडिंग आलेल्या आहेत. त्या लिहू आपण इथे. हे -20 होतील. 65 मायनस केले आपण तर -10 होईल. 65मधून 65 मायनस केले तर 0 होईल. येथे 65 मायनस केले तर 10 होईल आणि इथे 20 होतील. आता यू आय म्हणजे काय, डी आय अपॉन जी. पहा, यू आयची रिडिंग येथे लिहायची आपल्याला. डी आयच्या रिडिंगला जीने डिवाईड करायचं. जी म्हणजे काय, हा डिफरन्स किती आहे. पहा, प्रत्येक नंबरमध्ये डिफरन्स 10चा आहे. 70 80 60 70 50 60 किंवा हा पण डिफरन्स 10चा आहे. दोन कॉन्सिक्युटिव्ह नंबरमध्ये डिफरन्स 10चा आहे. म्हणजे प्रत्येक रिडिंगला आपण 10ने डिवाईड करणार. या डी आयच्या रिडिंगला जीने डिवाईड करायचं आहे, म्हणजे येथे 10ने डिवाईड करायचं आहे. पहा, म्हणजे काय होईल, यू आयची रिडिंग आपण कशी लिहिणार, ही जी डी आयची रिडिंग आहे त्याला आपण 10ने डिवाईड करणार प्रत्येक रिडिंगला. पहा, इथे 10ने डिवाईड केलं आपण. डी आयच्या रिडिंगला 10ने डिवाईड केलं तर येथे -2 होतील. बरोबर आहे. 10ने डिवाईड करू या रिडिंगला आणि आलेलं आन्सर येथे लिहायचं आपल्याला, म्हणजे -1 होईल. 10ने डिवाईड केल्यामुळे 0च होईल. हा 1 होईल आणि हा 2 होईल. पहा, फ्रिक्वेन्सी म्हणजे ही फ्रिक्वेन्सी 13 20 24 36 7. फ्रिक्वेन्सीचा कॉलम शेवटच्या कॉलमच्या पूर्वी येणार आहे. आता एफ आय आणि यू आय, फ्रिक्वेन्सीचा कॉलम आणि त्यापूर्वीचा कॉलम यू आयचा, म्हणजे या दोन कॉलमचा आपल्याला मल्टिप्लिकेशन घ्यायचं आहे. दोघांचा मल्टिप्लिकेशन समोरच्या कॉलममध्ये लिहायचं आहे आपल्याला. हे -26 होतील, हे -20 होतील. हे 0ने मल्टिप्लाय केल्यामुळे 0च होईल. हे 36 × 1 36, 7 × 2 14. आता हे किती होतील, -46 होतील. दोघांची ॲडिशन. बरोबर आहे. हे -46 होतील. हा 0 ॲड करायची गरज नाही आहे. आणि ही दोघांची ॲडिशन किती होईल, 50 होईल. म्हणजे 50 - 46 म्हणजे आन्सर काय मिळेल, 4 मिळेल आपल्याला. बरोबर आहे. म्हणजे सर्वांची ॲडिशन किती मिळेल आपल्याला, 4 मिळेल. ही सर्व ॲडिशन 4 आहे. म्हणजे समेशन ऑफ एफ आय यू आय = 4. त्याप्रमाणे समेशन ऑफ एफ आय ही ॲडिशन किती होईल, आपण केलेली आहे यापूर्वी दोन्ही मेथडमध्ये 100. आता काय करायचं आहे, या शेवटच्या क्वांटिटीला त्यापूर्वीच्या क्वांटिटीने डिवाईड करायचं आहे. म्हणजे समेशन ऑफ एफ आय यू आय अपॉन समेशन ऑफ एफ आय. पहा, येथे यू आय असल्यामुळे आपण इथे काय लिहिणार, यू बार. यू बार आहे म्हणजे मीन आहे का, नाही. एक्स बार असेल तरच मीन. येथे यू बार आहे. ही व्हॅल्यू फाइंड आउट करू आपण यू बारची. यू बारची व्हॅल्यू मिळाली की आपल्याला मीन काढता येईल, म्हणजे एक्स बारची व्हॅल्यू काढता येईल. ही व्हॅल्यू 4 आहे आणि ही व्हॅल्यू 100. 100ने डिवाईड करायचं आहे, म्हणजे हे आन्सर काय मिळेल, 0.1
0.04 होईल, बरोबर आहे. 100ने डिवाइड केला आपण, हा पॉईंट 2 घरं मागे शिफ्ट होईल. याप्रमाणे आन्सर मिळेल. हे यू बार आहे, बरोबर आहे. यू बारची व्हॅल्यू आलेली आहे, परंतु आपला एक्स बार पाहिजे. नाऊ एक्स बार. यू बारची व्हॅल्यू माहिती असेल आणि मीन काढायचा असेल तर फॉर्म्युला आहे यू बारची व्हॅल्यू आपण फाइंड आउट केली. आता मीन फाइंड आउट करायचा आहे म्हणजे एक्स बार. तर ए प्लस यू बार आणि इंटू जी. या यू बारला जीने मल्टिप्लाय करायचा आहे आणि त्यामध्ये अजूम केलेला नंबर ॲड करायचा आहे म्हणजे मीन मिळेल आपल्याला. एची व्हॅल्यू आपण 65 कन्सिडर केलेली आहे, प्लस यू बारची व्हॅल्यू आत्ता फाइंड आउट केली. ही यू बारची व्हॅल्यू आहे 0.04 आणि जीची व्हॅल्यू किती आहे 10 आहे, बरोबर आहे. हा डिफरन्स 10 आहे, 10ने मल्टिप्लाय करणार. हे 65 हे प्लस हा मल्टिप्लिकेशन 0.4 होईल म्हणजे ॲडिशन काय मिळेल 65.4. हा मीन मिळाला आपल्याला. हा मीन आहे, परंतु हा मीन 1000मध्ये आहे कारण क्लासेस हे आपले 1000 रुपीजमध्ये आहे, त्यामुळे मीन पण 1000मध्ये आहे. म्हणजे आपण असं लिहू शकतो 1000मध्ये असल्यामुळे 1000ने मल्टिप्लाय करू. देअरफॉर एक्स बारची व्हॅल्यू मिळेल आपल्याला 65,400. पुढे लिहिणार देअरफॉर दी मीन ऑफ लोन्स. मीन आपल्याला लोनचा फाइंड आउट करायचा आहे, त्यामुळे सेंटेन्स लिहिणं आवश्यक आहे. दी मीन ऑफ लोन्स इज रुपीज 65,400. पहा मित्रांनो, दिलेला प्रॉब्लेम आपण तीनही मेथडने सॉल्व केलेला आहे. ही आहे डायरेक्ट मेथड, स्क्रीनशॉट काढू शकता. नंतर आपण पाहिलेले आहे स्टेप डेव्हिएशन मेथड. येथे आपण 5 कॉलम्स केलेले आहेत आणि यानंतर आपण स्टेप डेव्हिएशन मेथड पाहिलेली आहे. येथे आपण 6 कॉलम केलेले आहेत. समजले मित्रांनो? धन्यवाद. पुढचा व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.